आषाढी एकादशीला पंढरपूर इथं राज्याच्या कानाकोपऱ्यातून भाविक येतात। या दिंडीमधील वारकऱ्यांना आरोग्याची सुविधा मिळाव्यात, येणाऱ्या प्रत्येक वारकऱ्यांची आरोग्य तपासणी व्हावी, आपत्कालीन परिस्थितीत वैद्यकीय सेवा तात्काळ मिळावी या अनुषंगानं पंढरपूर उपजिल्हा रुग्णालय व रुग्णालयातील सर्व डॉक्टरांसह सर्व बाबींनी आषाढी वारीच्या अनुषंगानं सज्ज असल्याचं दिसून आलं। याचं उदाहरण म्हणजे आषाढी वारीच्या कालावधीत पंढरपूर शहर व परिसरातील विविध भागात स्थापित केलेल्या 10 ट्रॉमा आयसीयू सेंटरच्या माध्यमातून तब्बल 1 लाखांहून अधिक जास्त रुग्णांवर औषधोपचार करण्यात आले, अशी माहिती पंढरपूर उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर दीपक धोत्रे यांनी दिली। या आषाढी वारीच्या काळात 60 पुरुष व 43 स्त्री असं 103 वारकरी भाविकांना आयसीयू सेंटरमध्ये दाखल होऊन त्यांच्यावर योग्य उपचार करण्यात आले। तसेच विविध आजारांनी दाखल झालेल्या 900 रुग्णांनाही योग्य उपचार करण्यात आले। तसेच 400हून अधिक रुग्णांचे एक्सरे व 150हून अधिक रुग्णांचे सिटी स्कॅन तर 271 रुग्णांची ईसीजी करण्यात आली। या आषाढी वारीच्या काळात हजारो वारकरी भाविकांनी उपजिल्हा रुग्णालय या ठिकाणी उपचार घेतले। असं असतानाही उपजिल्हा रुग्णालयात मात्र कुठेही अस्वच्छता दिसून आली नाही। एवढंच नाही तर रुग्णांना स्वच्छ पिण्याच्या पाण्याची सोय करण्यात आली असल्याचं पाहायला मिळालं। यावरून रुग्णालयाचे अधीक्षक उपजिल्हा रुग्णालयामध्ये पहिल्यापेक्षा अधिक स्वच्छतेबाबत चांगलंच मनावर घेतलं असल्याचं पाहायला मिळालं। उपजिल्हा रुग्णालयामध्ये किती भाविकांनी किती आषाढी यात्रेच्या काळामध्ये किती जणांनी त्या रुग्णांची नोंद झालेली आहे? नमस्कार, मी डॉक्टर दीपक धोत्रे, वैद्यकीय अधीक्षक उपजिल्हा रुग्णालय पंढरपूर। आषाढी यात्रा 2025 मध्ये उपजिल्हा रुग्णालयाच्या नियोजनामध्ये आम्ही संपूर्ण नियोजन केलं होतं। त्याप्रमाणे दिनांक 1/7/2025 ते काल 9/7/2025 या 9 दिवसामध्ये आपल्या उपजिल्हा रुग्णालय पंढरपूर येथे टोटल ओपीडी 30,000 रुग्णांची तपासणी आपल्या फक्त उपजिल्हा रुग्णालय पंढरपूर येथे झाली। त्यामध्ये ॲडमिट 960 रुग्ण आपण आपल्या ॲडमिट केले। या 9 दिवसामध्ये 960 रुग्णांना आपण सेवा दिली। त्यामध्ये आयसीयू मध्ये आपले गंभीर असणारे 103 रुग्णांवर आपण आयसीयू मध्ये उपचार केले। त्यामध्ये त्याचबरोबर आपल्या इथं 24 तास चालू असणाऱ्या लॅब व फार्मसी व एक्सरे याच्यामधून लॅबमध्ये आपण 1500 लोकांच्या टेस्ट केलेल्या आहेत। त्याचबरोबर एक्सरे 400 लोकांचे एक्सरे व 150 लोकांचे सिटी स्कॅन आपण या 9 दिवसामध्ये केलेले आहेत। तर या प्रकारे आपण आलेल्या भाविक भक्तांसाठी उपजिल्हा रुग्णालयामधून सर्व सेवा सुविधा दिल्या। यात्रेच्या काळामध्ये असा कुठला प्रकार घडला की जेणेकरून इथे सुविधा मिळाली नाही आहे, त्या रुग्णांचं आपण काय केलं? नाही, आता जे रुग्ण आपल्याकडे हार्ट अटॅक किंवा इंजुरीचे पेशंट आले, तर हार्ट अटॅकचे जे पेशंट आले त्यांना आपण आपल्या आयसीयूची टीम होती, त्यामध्ये डेप्युटेड डॉक्टर्स, त्यामध्ये फिजिशियन होते, ऑर्थोपेडिक सर्जन होते, यांनी इथंच रुग्णांना सेवा दिली। आणि ज्यांना हार्ट अटॅक अति गंभीर स्वरूपाचा आहे त्यांना आपण इथंच थ्रॉम्बोलाइज करून स्टेबल करून आपल्या आयसीयू मध्ये त्यांना पुढील स्टेमी अंतर्गत जे आपले रुग्णालय टायप आहेत जेथे त्यांच्यावरती मोफत उपचार होतात, 1ही रुपया न घेता, अशा खासगी रुग्णालयांमधून आपण स्टेमी अंतर्गत टायप असल्या तिथे त्यांची अँजिओप्लास्टी झाली, अँजिओग्राफी करून त्यांचे संपूर्ण उपचार करून आजही पेशंट तिथं काही बरे होऊन घरी गेले। आजही काही रुग्ण आहेत अशी आमच्याकडे माहिती आहे, ट्रीटमेंट चालू आहे त्यांची। हृदयविकाराचं प्रमाण या वाढत्या काळामध्ये किती % दिसून आलंय? तशी निश्चित आकडेवारी आपल्याकडे हृदयविकाराची नाही आहे या वारी काळामध्ये, पण मागच्या वर्षीच्या तुलनेत यावेळी आपल्याकडे हृदयविकाराच्या रुग्णांची संख्या वाढलेली दिसून आली व यामध्ये वृद्ध, महिला व पुरुष हे होते। तर आता त्याची कारणं अनेक आहेत की काही वेळा त्यांच्या गोळ्या, ज्या बीपीच्या गोळ्या वगैरे मिस होणं किंवा त्यांनी सोबत न आणणं, विसरणं, ते बंद होणं, यामुळे सुद्धा हृदयविकार झटक्यांची संख्या वाढलेली दिसून आली आपल्याला। आपल्या यात्रेच्या काळामध्ये औषधांचं काही तुटवडा वगैरे भासलं? औषधाचा तुटवडा तसा भासला नाहीये। आपण माननीय उपसंचालक पुणे व सिव्हिल सर्जन सोलापूर सुहाजी माने सर व प्रशांत वाडीकर सर यांच्या आपल्याला आधारामधून सपोर्टमधून आपल्याला पुरेसा औषध साठा होता व आपण ते आपल्या उपजिल्हा रुग्णालय पंढरपूर बरोबरच आपण इथं पंढरपूरात असणारे 14 आयसीयू सेंटर्स, त्याचबरोबर HBT हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे दवाखाना म्हणजेच HBT येथे सुद्धा आपण औषध पुरवठा केला व महाआरोग्य शिबिराला सुद्धा औषध पुरवठा आपल्या उपजिल्हा रुग्णालयाच्या माध्यमातून आपल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली आपण पूर्ण केला। शहरामध्ये किती ठिकाणी आपलं हे होतं? शहरामध्ये 14 ठिकाणी आपले आयसीयू सेंटर आपण उभा केले होते। माननीय जिल्हाधिकारी सोलापूरचे कुमार आशीर्वाद सर यांच्या मार्गदर्शन संकल्पनेतून हे 14 ट्रॉमा आयसीयूचा यावेळेस नव्याने आपण पहिल्यांदाच हा प्रोजेक्ट आपण राबवला व जिथे जिथे गर्दीचे ठिकाण आहे, जिथे जास्तीत जास्त
दुर्घटना घडण्याची शक्यता आहे अशी 14 ठिकाणं आपल्याला आयडेंटिफाय करून दिली. तिथं आपण 5 बेडचे सुसज्ज असे ICU सेटअप उभा केले. व्हेंटिलेटर पासून सर्व सेवा सुविधा आपण तिथं दिल्या. त्यामुळं तिथं ऍडमिट झालेल्या रुग्णांना जागेवरच ट्रीटमेंट होऊन ते स्टेबिलाइज होऊन पुढील हॉस्पिटलला रेफर झाले. त्यामुळे मृत्यूचं प्रमाण वारकऱ्यांचं खूप कमी झालं यावर्षी. तसं पाहायला गेलं तर यात्रेच्या काळामध्ये एवढे पेशंटची नोंद होऊन देखील आम्हाला स्वच्छता पाहायला मिळाली. काय एवढं काय तुम्ही असं काय केलं की त्यामध्ये आम्हाला स्वच्छता पूर्णपणे दिसून आलं? उपजिल्हा रुग्णालय पंढरपूर येथे मागच्या 15 दिवसापूर्वी वरिष्ठ आपले संचालक कंदेवाड सर, मान्य डायरेक्टर राधाकिशन पवार सर, वाडीकर सर, त्याचबरोबर आपले जिल्ह्याचे शल्यचिकित्सक सुहाजी माने सर यांच्या सततच्या मार्गदर्शनामुळे व इथल्या फॉलोअपमुळे जे उपजिल्हा रुग्णालयाचे पूर्वीचे प्रॉब्लेम होते, टॉयलेट किंवा इथले स्वच्छता, या बाबतीत वेळोवेळी आपले पंढरपूर मंगळवेढ्याचे आमदार समाधानजी आवताडे व इतर समाजसेवकांनी थोडीशी नाराजी व्यक्त केली होती. पण त्यांच्याशी आपण हे बोलणी करून व आपल्या इथलं स्टाफ, डेप्युटेड स्टाफ व काही डेली वेजेसचे लोक यांच्या ह्याच्यातून आपण पूर्ण स्वच्छता 8 दिवसामध्ये करून उपजिल्हा रुग्णालयाची पूर्ण हॉस्पिटल स्वच्छता करून घेतली. त्याचबरोबर RO फिल्टर पाणी आपण 4 वॉर्डला चालू केलेलं आहे. त्याचबरोबर आपण ह्याच्यासाठी उपजिल्हा रुग्णालय पंढरपूरमध्ये पाण्याची सोय व टॉयलेटची सोय जी नेहमी लोकांकडून तक्रारी होत होते की टॉयलेट बंद अवस्थेत आहेत, कुलूप लावलेल्या अवस्थेत आहेत, त्याच आपण सगळ्या वॉर्डचे तुम्ही बघू शकता सर्व वॉर्डचे टॉयलेट चालू झालेले आहेत. OPD पासून सगळ्या रुग्णांना आता टॉयलेटची सुविधा पूर्ण क्षमतेने चालू आहे. हॉस्पिटलमध्ये कुठल्या अशा सेवा सुविधेचे जे डॉक्टर आहेत त्याची काही रिक्त पदे आहेत? आपल्याकडं अस्थिरोग तज्ज्ञ वगैरे या डॉक्टरांची रिक्त पदे आहेत. फिजिशियन आपल्याकडे आहेत. आपण NHM मधून सुद्धा फिजिशियन आपल्याकडं आहेत. ऑन कॉल बेसिसवर पण फिजिशियन आहेत. परंतु अस्थिरोग तज्ज्ञ या डॉक्टरांची थोडी कमतरता आहे. आम्ही वरिष्ठांशी याबाबत पत्रव्यवहार केलाय. लवकरच आम्हाला ते सुद्धा पदं भरून मिळतील अशी आम्हाला आशा आहे. पंढरपूर या व्यतिरिक्त इतर कुठल्या डॉक्टरांनी सेवा पुरवली? पंढरपूर मधील ते विशेष मी आभार मानू इच्छितो की पंढरपूर IMA, मंगळवेढा IMA व सांगोला IMA, अकलूज IMA येथील डॉक्टरांनी पंढरपूरमध्ये इथे ट्रॉमा ICU व SDH उपजिल्हा रुग्णालय पंढरपूर येथे येऊन निःशुल्क सेवा संपूर्ण यात्रा काळात दिलेली आहे. त्यामुळे त्यांच्या सुद्धा ज्ञानाच्या अनुभवाच्या जोरावर आपण बऱ्याचशा वारकऱ्यांना मोफत सेवा देऊ शकलो. त्याबाबत मी यावरील सर्व IMAच्या पदाधिकाऱ्यांचे व सदस्यांचे आभार मानतो. स्टाफच्या बाबतीत काय? नर्सिंग स्टाफ आपल्याकडं आता पुरेशा प्रमाणात आहे. स्वच्छता कर्मचाऱ्यांची थोडी कमतरता आहे. त्याबाबत मी वरिष्ठ कार्यालयात संपर्क केला आहे. त्यांच्याकडून आता वारीनंतर आपल्याला डेप्युटेशनवर अथवा परमनंट स्टाफ स्वच्छता सफाईगार मिळतील.